विद्यार्थी मित्र, वर्ग 9 चा मराठी विषयाच्या कवितेचा भाग आपण पाहणार आहोत। ही कविता अध्यापन करताना आपल्याला या कवितेसाठी भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 अशा 2 भागामध्ये आपल्याला या कवितेचा वृत्तांत, काव्यार्थ, मतितार्थ समजून घ्यायचं आहे। तर आज आपण प्रथम भागाला सुरुवात करूया। मराठीचा कोणताही पाठ शिकवताना किंवा कोणतीही कविता शिकवताना किंवा स्थूलवाचन शिकवताना गद्य, पद्य किंवा स्थूलवाचन या 3 विभागामध्ये या पुस्तकाच्या प्रकरणाची विभागणी केलेली आहे। आणि अध्यापन करत असताना त्या विषयाला सुरुवात करताना पूर्वज्ञान जागृत करणं ते तितकंच महत्त्वाचं आहे। पूर्वज्ञान जागृत झाल्याशिवाय विद्यार्थी आणि अध्यापनाची तासिका त्या विषयाशी एकरूप होणार नाही। आणि म्हणून आपण BEdचे वर्ग शिकलो। अध्यापनाच्या पद्धतीमध्ये पूर्वज्ञान जागृतीला खूप मोठं स्थान आहे। आणि या खूप मोठ्या महत्त्व लक्षात घेऊन त्या विषयाला हात घालण्यापूर्वी त्या विषयासंबंधीचं जर पूर्वज्ञान आपण जागृत केलं तर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या तासिकेला एक वेगळ्या प्रकारचं प्रभावी अध्यापन होईल असं मला वाटते। म्हणून ही गोष्ट विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगणं खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याच वेळा आपण प्रकरण शिकवतो, परंतु त्या प्रकरणाचं पूर्वज्ञान जागृत न केल्यामुळे तो प्रकरण किंवा तो पाठ किंवा ती कविता विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रभावाने ती बसत नाही किंवा त्याचं अध्यापन त्या विद्यार्थ्याला पाहिजे त्या परिणामकारकपणे त्या विद्यार्थ्याच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाही। आणि म्हणून पूर्वज्ञान जागृत केल्यामुळे विद्यार्थी मित्र तुमच्या मनामध्ये त्या विषयाच्या त्या प्रकरणाबद्दलची एक वेगळी रुची, वेगळी आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। तर विद्यार्थी मित्र, आपण वर्ग 9 मधील ज्या मराठी विषयातील जो विषयांश आपण घेणार आहोत त्या विषयांशासंबंधी पूर्वज्ञान जागृत करण्याचा 2 मिनिटाचा मी प्रयत्न करणार आहे। तर आम्हाला माहिती आहे की आपल्याला संतांचे विचार खूप महत्त्वाचे आहेत। संतांच्या विचारामुळे आपण असं म्हणू शकतो की संतांच्या विचारामुळे आपण सगळे नैतिक मूल्य जोपासतो आहोत। चांगलं काय वाईट काय हे शिकण्यासाठी आपल्याला संतांचे विचार खूप महत्त्वाचे आहेत। आणि पूर्ण जगामध्ये आपण सगळ्यात भाग्यवान यासाठी समजतो की आपल्या भारतामध्ये, विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या विदर्भामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले की त्या संत महात्म्यांचे विचार त्यांच्या शतकाच्या काळापुरते मर्यादित न राहता ते विचार आजच नव्हे तर हे चंद्र आणि सूर्य जोपर्यंत या पृथ्वीवर आहेत, या पृथ्वीचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत या संतांच्या विचाराला कुठेही तोड नाही। हे विचार दिवसाला त्या विचारांना एक प्रकारची धार किंवा त्या विचारांची प्रभावीपणे त्या विचारांचा प्रसार हा क्षणाक्षणाला होताना दिसतो। कारण त्या विचारामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक आहे, तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक आहे। कळते पण वळत नाही या गोष्टी ज्यावेळेस जीवनात घडतात त्यावेळेस त्या कळते पण त्या गोष्टी वळत नाही असं म्हणणाऱ्यामध्ये त्या गोष्टी वळविण्याचा प्रयत्न करण्याची ताकद फक्त संतांच्या साहित्यामध्ये आहे, फक्त संतांच्या विचारामध्ये आहे, संतांच्या बोलण्यामध्ये आहे। आणि म्हणून या संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून तुम्ही पहा, तुम्हाला पहिल्या वर्गापासून ते अगदी उच्च शिक्षणाच्या शेवटच्या पायरीपर्यंत अध्यापन करताना मराठी विषयाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रत्येक पाठामध्ये संतांच्या तुम्हाला कविता दिलेल्या आहेत। त्याचा उद्देशच हा आहे की तुमच्या आमच्यामध्ये जी मूल्य आहेत की जी मूल्य आदर्श नागरिकासाठी आवश्यक आहेत आणि म्हणून ती मूल्य तुमच्या आमच्या मनामध्ये रुजल्या जावीत। विद्यार्थी मित्र तुमच्या या वयामध्ये संतांचे विचार रुजल्या जावेत की जेणेकरून तुम्ही उद्याचा जे नागरिक बनणार आहात हे उद्याचे नागरिक बनताना तुम्ही एक आदर्श नागरिक म्हणून नक्कीच बनाल। खोट्या गोष्टीला तुम्ही बळी पडणार नाही, नको त्या चुकीच्या मार्गावर तुम्ही चालण्याचा प्रयत्न करणार नाही, चांगल्या मार्गाने पुढे जाऊन सगळ्यांचा विचार करून
चांगलं काय वाईट काय यामध्ये तुम्ही तुमची निर्णय क्षमता ही परिपूर्ण पक्की झाली पाहिजे. या विचाराने तुम्हाला संतांचे विचार दिले जातात. मग कधी ते पाठाच्या रूपात दिले जातात, कधी स्थूलवाचनाच्या रूपात दिले जातात, तर कधी पद्याच्या रूपात दिले जातात. तर अशाच प्रकारे आपण आपल्या जिल्ह्याचा विचार करू. जास्त विचार करायला आपल्याला वेळ नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर या अमरावती जिल्ह्यामध्ये दोन महान असे संत होऊन गेले, जे दोन महान असे महाराज होऊन गेले की ज्यांनी स्वतःला कधी जीवनात जिवंत असेपर्यंत संत म्हणू दिलं नाही, ज्यांनी जीवनात जिवंत असेपर्यंत कोणाला महाराज म्हणू दिलं नाही, ज्यांनी जीवनात जिवंत असेपर्यंत कोणाला पाया पडू दिलं नाही. अशा प्रकारे इतर संतांच्या तुलनेमध्ये किंवा इतर संतांचा विचार करत असताना किंवा संत साहित्याचा विचार करत असताना या संत साहित्याच्या विचारामधून या पिढीजात किंवा परंपरेनुसार किंवा पूर्व परंपरेनुसार संतांनी जे विचार देण्याचा प्रबोधन करण्याचा जो प्रयत्न केला तो उचित आहेच, त्यात काही प्रश्न नाही. परंतु त्या विचाराला थोडासा फाटा देऊन वेगळ्या मार्गाने जनतेचं प्रबोधन करायचं आणि राष्ट्राचा विकास कसा करायचा या गोष्टीवर भर देऊन समोर येणारे जे दोन संत होऊन गेले ते दोन संत म्हणजे पूर्व संत मंडळीच्या रांगेमध्ये या दोन संतांची रांग वेगळी आपल्याला दिसते. ते दोन संत म्हणजेच दर्यापूरच्या बाजूला जे गाव आहे खेड्या गावामध्ये शेंडगावला जन्माला आलेले गाडगे महाराज आणि दुसरे महाराज आहेत, दुसरे संत आहेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जे जन्मगाव आहे ते अमरावतीपासून काही किलोमीटर अंतरावर यावली शहीद म्हणून आहे. 30 एप्रिल 1909ला या सुपुत्राचा आमच्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला. हे तुमचं आमचं सर्वांचं प्रारब्ध, तुमचं आमच्या सर्वांचं संचित की त्याचं पुण्य म्हणून तुमच्या आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असा एक महान संत जन्माला आला की ज्या संतांची वाहवा, ज्या संतांचे विचार त्यावेळेसच नव्हे, त्यावेळेस आज आणि उद्या जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत यांचे विचार या जगाला आवश्यक आहेत. त्यांच्या विचाराच्या दिशेने जर आपण वाटचाल केली तर नक्कीच या जगाचा, या भारताचा, आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी खात्रीने म्हणता येईल. तर 1909ला जन्मलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ज्या साहित्यावर त्यांनी भर दिला त्या साहित्यामध्ये त्यांनी मानवी जीवनामध्ये उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा मी सोडणार नाही, त्यांच्या साहित्यामधून आपल्याला विचार आपल्याला सांगावा असं वाटतो मित्रांनो की त्यांनी कधी असं म्हटलं नाही की सुख आलं म्हणून आकाशात उडायचं नाही, परंतु आकाशात उडत असताना हे लक्षात ठेवायचं की आकाशात उडत असताना थकल्यानंतर आकाशात बसायला जागा नाही. आपल्याला जर बसायचं असेल, आपल्याला जर विश्राम घ्यायचा असेल, आराम करायचा असेल तर या जमिनीशिवाय पर्याय नाही. म्हणून उडताना कधीही आपण जमिनीला विसरायचं नाही, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातून आपल्याला समजते. हे त्यांच्या विचाराचं सार जे आहे, त्यांच्या विचाराच्या सारामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामधील ही एक गोष्ट आहे. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मनुष्याला मानव म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. तुझ्याकडे काय आहे आणि काय नाही यापेक्षा तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये तू किती समाधानी राहू शकतो याचा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यांनी अनेक साहित्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विचारांना स्पर्श केला, त्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकाचा विचार केला, त्यांनी ग्रामापासून ते देशाच्या अतिउच्च शहरापर्यंतचा विचार केला. एवढंच नव्हे तर विश्वाचा सुद्धा विचार केला. आणि अशा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जास्त भर दिला की त्यांचं नेहमी सांगायचे, लोकांना प्रबोधन करायचे विद्यार्थ्यांना की ते नेहमी सांगायचे की अरे विश्वाचा विचार नंतर करा, देशाचाही विचार नंतर करा, आधी आपल्या ग्रामचा विचार करा, आधी आपल्या गावाचा विचार करा. तुम्ही आम्ही सर्व एक म्हण नेहमी ऐकतो, शीतावरून भाताची परीक्षा. मोठा गंज ठेवलेला असतो आणि त्या गंजामध्ये ज्यावेळेस आपण तांदूळ भात शिजवायला टाकतो त्यावेळेस भात शिजला का नाही हे प्रत्येक शीताला हात लावण्याची गरज नाही. त्याप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी सांगायचे की आपलं ग्राम पहा,
गावावरून देशाची परीक्षा होते. म्हणून आपल्या ग्रामाचा विकास करा. आणि या ग्रामाचा विकास करत असताना, ग्रामीण भागाकडे लक्ष देत असताना, ग्रामीण भागात कोणत्या गोष्टी आहेत यापेक्षा कोणत्या गोष्टीचा आपण कसा उपभोग घ्यायचा, कोणत्या गोष्टीत आपण किती समाधान मानायचं, यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भर दिलेला आहे. 30 एप्रिल 1909 जन्मलेला हा विदर्भाचा सुपुत्र, अमरावती विभागाचा सुपुत्र, 1968 यांचा मृत्यू झाला. इतक्या अल्प अशा वर्षाच्या आयुष्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी इतकं काही भरभरून आम्हाला दिलं की ते जीवनात कधीही सरणार नाही. आणि त्या विचाराने जर आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांनो, मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही आदर्श नागरिक बनल्याशिवाय राहणार नाही, या देशाचे एक सुपुत्र बनल्याशिवाय राहणार नाही. तर अशा या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजनंसुद्धा प्रसिद्ध आहेत. कवितासुद्धा त्यांनी खूप कविता भजनारूपीच्या रूपाने त्यांनी कविता लेखन केलं, अभंग लिहिले, भजनं लिहिले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या खंजेरीच्या वाद्यावर थाप मारून भजनाच्या साथीला सोबत घेऊन जनतेचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, अंधश्रद्धा मिटवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य संग्रामामध्ये शेकडो, हजारो नव्हे तर लाखो अशा भारत मातेच्या सुपुत्रांना तयार करण्याची ताकद त्या खंजेरीमध्ये होती. अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदनीय हा शब्द दिला आहे जनतेने. जसं संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं गेलं जनतेकडून, तशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदनीय म्हटलं गेलं, राष्ट्रसंत म्हटलं गेलं, या भारताचे राष्ट्रसंत म्हटलं गेलं. अशा या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या अभंग लिहिले, त्या अभंग म्हणजे एक प्रकारची कविता, त्या कवितेमधील एक कविता तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी दिलेली आहे आणि ती वर्ग 9च्या अध्ययन अध्यापनामध्ये आहे. कवितेचं नाव आहे बघा, बोर्डवर मी लिहिलेलं आहे, या झोपडीत माझ्या. आणि याचे कवी आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. अशा या कवितेमध्ये थोडक्यात 2-4 ओळीमध्ये सारांश मी तुम्हाला सांगतो की या कवितेमध्ये मनुष्याजवळ काय आहे आणि काय नाही, आपण हा मानवी स्वभाव आहे की आपल्याकडे काय आहे हा आपण विसरून जातो, परंतु दुसऱ्याकडे काय आहे आणि ते माझ्याकडे का नाही हे आपण विचार करून आपण दुःखी होतो. पण नेहमी हा विचार करा की दुसऱ्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा उपभोग आपण किती प्रमाणात घेतो. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खरोखर मला आनंद देऊ शकतात का. वर्ग 9मध्ये तुम्हाला मला वाटते एक 9मध्ये वस्तू नावाची एक कविता आहे, त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेले आहे की वस्तू निर्जीव आहे म्हणून समजू नका. ती निर्जीव वस्तू जरी असली तरी ती तुमच्या जीवनात किती महत्त्वाची आहे याचा विचार तुम्ही करून त्या वस्तूवर तुम्ही प्रेम केलं पाहिजे. आपण फक्त सजीवावर प्रेम करतो, आपण सगळं प्रेम विसरतो, मातृप्रेम विसरतो, पितृप्रेम विसरतो, बंधुप्रेम विसरतो, गुरुप्रेम विसरतो. आपल्याला एकच प्रेम माहीत आहे, तो आपण विषय नंतर घेऊ. तर या ठिकाणी आपल्याकडे ज्या वस्तू आहेत, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीच्यावर आपण कोणकोणत्या प्रकारे आपण प्रेम करतो, त्या गोष्टीपासून आपल्याला उपभोग किती मिळतो आणि आपण तो उपभोग घेत असताना ती वस्तू कोणत्या प्रकारची आहे, उच्च आहे का मध्यम आहे का कनिष्ठ आहे याचा विचार न करता ती वस्तू माझ्या जीवनात किती महत्त्वाची आहे हे आपण विचार करायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही आई आपल्या मुलाला दूर लोटत नाही. राजाचा चांगला छोट्या मुलाने चांगल्या प्रकारचे कपडे घातलेले आहेत, त्याच्या अंगावर दागिने घातलेले आहे, वेगवेगळे अलंकार आहेत, म्हणून भिकारींची रोडने जाते किंवा जी एकदम ज्याला म्हणता येईल गरीब स्त्री ज्यावेळेस रोडने जाते, तिच्या काखेत सुद्धा तिच्या त्याच वयाचं एक बाळ असते आणि त्या बाळाला पाहून ती आई आपल्या बाळाला दूर फेकून देत नाही, कारण त्या आईला माहीत आहे की ते बाळ त्यांचं आहे, हे बाळ माझं आहे. हे जरी शंभडं असलं, याचे कपडे जरी मळलेले असले, तरी हे बाळ ज्या हाकेने मला आई म्हणेल त्यामध्ये जे प्रेम आहे ते त्या बाळाने मला आवाज देण्यात कधी येणार नाही. खूप धो पाऊस पडत आहे आणि एक राजमहाल आहे, त्या राजमहालामध्ये खूप सारा झगमगाट लागलेला आहे, शामदाने लागलेले आहे. शामदाने म्हणजे झुंबर, ज्या झुंबरमध्ये लाईट लागलेले आहेत.
आणि अशा राजमहालाच्या समोरून एक गरीब स्त्री ज्यावेळेस जाते त्यावेळेस तिच्या मनात असा विचार कधी येत नाही की हा राजमहाल आहे आणि या धोधो पावसात मला या राजमहालात आश्रय मिळेल. तिच्या डोळ्यासमोर एकच चित्र असते, ते म्हणजे तिची झोपडी. तिला माहीत आहे की मला आश्रय देणारी माझी झोपडी आहे. जरी ती निर्जीव आहे तरी तिच्याशिवाय मला पर्याय नाही आणि मी माझ्या हाताने त्या झोपडीचं काम केलेलं आहे. मी त्या झोपडीवर जी निर्जीव असली तरी मी सजीवासारखं प्रेम करते आणि म्हणून त्या झोपडीमध्ये कोणतं प्रेम आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही. अशा प्रकारे झोपडी आणि राजमहाल यावरच आधारित ही कविता तुम्हाला दिलेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. खरोखर या कवितेमधले जे मूल्य आहेत ती मूल्य खूप महत्त्वाची आहेत. ती मूल्य आपण या कवितेला प्रथमतः आपण गायन करू आणि दुसरा भाग ज्यावेळेस आपण शिकू त्या दुसऱ्या भागामध्ये आपण या कवितेचं गायन घेऊ आणि काव्यार्थ सांगू.